आपल्या प्रत्येक व्लॉगची म्हणजे जवळपास 100% मधल्या 80% व्लॉगची सुरुवात ही या किचन पासूनच होत असते. तुम्ही मला बऱ्याच वेळा किचन मध्ये एखादी रेसिपी किंवा काही टिप्स अँड ट्रिक्स तुमच्याबरोबर शेअर करताना बघता आणि तुम्ही मला बऱ्याच वेळा त्या रेसिपी बद्दल प्रश्न विचारतच असता. पण तेवढंच आहे ना की मी एक खूप दिवसांपासून नोटीस केलंय की तुमचे हे पण बरेचसे प्रश्न आहेत की तू एक्झॅक्टली काय काय यूज करतेस किंवा त्याच्याबद्दल थोडंसं सांग. आणि जे मला कमेंट मार्फत तुमच्या दिसत असतं, आपल्या बऱ्याचशा अशा मैत्रिणी आहेत की ज्यांना मी काय काय प्रोडक्ट्स यूज करते, प्रोडक्ट्स किंवा गॅजेट या व्हिडिओमधनं मी तुमच्याबरोबर असं काहीच शेअर करणार नाहीये. माझ्या रुटीन मधल्या काही अशा वस्तू ज्या आहेत ज्या मला थोड्याफार अनुभवावरनं कळल्या असतील किंवा ज्या मी यूज करते, ज्याने थोडंसं माझं किचन मधलं काम इझी झालंय, सोपं झालंय, तर आज मी त्या तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर नमस्कार मैत्रिणींनो, मी प्राजक्ता आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. आजचा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघा आणि त्यामध्ये तुम्हाला काही असं वाटलं तर मला नक्की सजेशन्स द्या, म्हणजे तुमच्याकडनं मला देखील अशा छान छान अशा टिप्स देखील मिळतील. तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर सुरुवात करूया. हा पहिला प्रोडक्ट आहे जो मी माझ्या किचन मध्ये रोज वापरते. हा आहे माझ्या चपातीचा डबा. तर आजकाल मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे खूप सारे कॅसरोल्स आहेत, जे वेगवेगळ्या डिझाईनचे आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे आहेत, खूप काही काही येतात. पण मला असं वाटतं जो प्लास्टिकचा येतो आणि जे वेगवेगळे डिझाईनचे पण येतात त्याच्यापेक्षा हा खूप म्हणजे चांगला आहे. म्हणजे वॉश करायला खूप हा कन्व्हिनियंट आहे. वॉश करायला तर सोपं आहे. रफ टफ आपण याला स्टीलचा असल्यामुळे तो वापरू शकतो. वरती एक ना कॅसरोल, हा प्रॉपर कॅसरोल असल्यामुळे, चपातीचा डब्बा असल्यामुळे वरती एक कडी आहे. पण याच्यामध्ये कसं आहे ना, मी रोज संध्याकाळी रात्री तो घासून टाकला, सकाळी मस्तपैकी सुकतो, चपात्या वगैरे स्टोअर करू शकतो. इव्हन ऑफिसला पण एखाद्या वेळेस असा मोठा काहीतरी डब्यातनं घेऊन जायचं असेल, राईस वगैरे, किंवा तुम्हाला इतरही याच्यामध्ये काही स्टोअर करायचं असेल ना, तर एका वेळेस तुम्ही याच्यामध्ये मस्त स्टोअर करू शकता. आणि ना लांबीला थोडासा मोठा, रुंदीला थोडासा मोठा असल्यामुळे पुरणपोळ्या वगैरे पण अगदी छान राहतात. त्यानंतर हा तडका पॅन आहे. तर सुरुवातीला मी तोच तडका पॅन वापरत होती, जो आपला नॉर्मल डीमार्ट मध्ये वगैरे मिळतो. मी पण हा डीमार्ट मधनच आय थिंक घेतलेला होता. पण आता मी तो वापरत नाही. आता मी तो वापरणं टोटली बंद केलेलं आहे. आणि हा एक मी ट्रायप्लायचा घेतलेला आहे. याची क्वालिटी खरंच खूप चांगली आहे आणि याचा बॉटम खूप अगदी छान हेवी आहे आणि ना रुंद आहे तो. त्याच्यामुळे तुम्ही आतमध्ये याच्यामध्ये काही फोडणी टाकली ना, तर ती वरती जास्त फटफट फटफट उडत नाही. त्याच्यामुळे आणि गॅसवर पण बऱ्यापैकी मोठा असल्यामुळे ना तो राहतो छानपैकी. याचा एक अजून बेनिफिट, हँडल लांब आहे. त्याच्यामुळे बऱ्याच वेळा काय होतं ना, हँडल छोटा असल्यामुळे ना लवकर तो गरम होतो. म्हणजे छोटा, आता हा बघा, हा छोटा आहे, पुढे जर आपण पकडला तर तो खूप जास्त गरम होतो. पण याचा हँडल मोठा असल्यामुळे ना हा थोडासा किचन मध्ये काम करायला मला इझी पडतो. थोडा आय थिंक हा महाग होता, म्हणजे काहीतरी 300च्या आसपास, काहीतरी 280 का 300च्या आसपास मला मिळाला. पण मला असं वाटतं जिथे आपण तो 150 रुपयाला घेतोय, तर त्याच्यापेक्षा असा एखादा छान असा जर घेतला आपण, तर तो युजफुल पण होईल. एखाद्या वेळेस छोटीशी तुम्हाला डाळ थोडीशी उरली असेल, भाजी पण थोडीशी उरली असेल ना, तर पण ती आपण याच्यामध्ये इझिली गरम करू शकतो आणि ती मी बऱ्याच वेळा करते देखील. तर आता मी तळण्यासाठी कुठल्या कढई वापरते, तर या 2 कढई आहेत ज्या छोट्या आहेत, ज्या मी स्पेशली म्हणजे याच्यासाठीच घेतल्यात. माझ्याकडे अजून एक अल्युमिनियमची मोठी कढई आहे, जी मी बऱ्याच वेळा तळण्यासाठी वापरते, पण आता ती बंद केली आहे बऱ्यापैकी. तर ह्या 2 आहेत. एक नॉनस्टिकची आहे, जी डीमार्ट मधनं घेतलेली आहे. आणि याच्यामध्ये कसं माहितीये, जेव्हा कमी वेळ असतो, ज्यावेळेस आपल्याला खूप घासायचं वगैरे नसतं, तर त्यावेळेस मी ती वापरते. त्याच्यामध्ये कमी तेल पण लागलं जातं. आणि ही थोडीशी ना जी ट्रायप्लायची आहे ना, ती थोडीशी क्लिनिंगसाठी थोडीशी म्हणजे अवघड पडते घाईच्या वेळेस. याचे जे बाजूचे जे हुक आहेत ना, त्याच्यामुळे तेल जाऊन जाऊन किंवा राहून राहून ना थोडंसं मग ते स्टिकी स्टिकी होऊन जातं. आणि मला असं वाटतं ना की या कढईसाठी पण मला एक कमेंट होती की ताई, ही ग्रीन कलरची कढई तू क्लीन कशी करते. तर एक सांगू का, रोजच्या रोज जर तुम्ही क्लीन केली, म्हणजे तेल त्याच्यामध्ये साठवून साठवून ठेवू नका आणि खूप जास्त फ्लेम मोठी करू नका. खूप जास्त मोठी फ्लेम ठेवलीत ना तुम्ही, तर ती आपोआपच ते बाजूने कोटिंग एक तयार होतं, थर तयार होतो आणि मग ना ते घासायला खूप अवघड होऊन जातं. जर तुम्ही तिथल्या तिथे सारखं सारखं क्लीन करत राहिलात ना, तर ती व्यवस्थित तशाच्या तशी नवीन दिसेल. आपण तर वरच्या वरती घासली आणि नंतर नंतर मग ती तशीच तशीच ठेवत गेलो ना, की त्याच्यावर एक तेलाचा वगैरे खूप जाडसर थर जमा होतो आणि मग ती वापरण्यासारखी राहत नाही. तर आता ही तर मी बऱ्याच महिन्यांपासून वापरते.
तर आता मोस्ट रिक्वेस्टेड म्हणजे हा आहे माझ्या भाकरीच्या पिठाचा डबा. याच्यासाठी पण मला बरेच रिक्वेस्ट येतात. तर पहिला मी नॉर्मल स्टीलचाच डबा वापरत होती, पण हा जेव्हापासून मी घेतलाय तेव्हापासून मी हाच वापरते. मेन म्हणजे याचं तोंड बऱ्यापैकी मोठं आहे, क्लिनिंगला इझी पडतं. भले ते काच असलं तरी पण मला आता बऱ्यापैकी सवय झाली आहे त्याची. लीड नाही याचं एअरटाईट आहे. आणि ना मी काय करते, बऱ्याच वेळा भाकरी माझ्याकडे संध्याकाळी केली जाते. सकाळी चपात्या असतात, त्याच्यामुळे चपातीच्या पिठाचा माझा स्टीलचा डबा आहे मोठा 5 किलोचा. आणि हा संध्याकाळी वापरला जातो, त्याच्यामुळे घाई गडबडीच्या वेळेस मी हा डबा म्हणजे घेऊन परत ठेवणं वगैरे असं होत नाही. त्याच्यामुळे मी असंच ठेवते. आणि माझ्याकडे अजून जसं तांदूळ आहे, ज्याच्यामध्ये इडली डोशाचे तांदूळ वेगळे, माझे तांदूळ जे रोजचे तांदूळ असतात, तर त्याच्यासाठी मी हे काचेचे डबे वापरते. तर मला असं वाटतं की याच्यामध्ये चांगलं पण राहतं आतमधला जो काही पदार्थ आहे तो, आणि दिसायला पण छान दिसतं, म्हणून मी हे घेतलेले. याच्यावरती मी ना एक ब्लॅक कलरचे लेबल यूज करते बघा, अशा पद्धतीचे, की ज्याने आतला पदार्थ काय आहे तो दिसताना तर दिसतोच, पण काही पदार्थ असे असतात दिसताना एकसारखे दिसतात पण ते ओळखता येत नाही. त्याच्यामुळे म्हणून मी वरती असे काचेच्या कंटेनरवर सगळ्या काचेच्या कंटेनरवर असे लेबल टावून ठेवलेले आहेत. याची जे लिंक अवेलेबल झाली ना मला, तर मी नक्की देईन. त्याच्यानंतर अजून एक मोस्ट रिक्वेस्टेड तुमचा प्रश्न येतो या डब्यांसाठी. तर हे डबे आहेत ना, कुकरच्या 3 लिटरच्या कुकरला ओके आहेत. 3 लिटरचा, आता माझा कुकर पण 3 लिटरचा आहे, तर त्याच्यामध्ये हे राहतात व्यवस्थित. 2 लिटरचा असेल तरी पण हे राहतील व्यवस्थित. 1.5 लिटरमध्ये किंवा जो असेल छोटा कुकर, त्याच्यामध्ये एकच डबा राहील. ऍक्च्युली याची लिंक माझ्याकडे अवेलेबल नाहीये. हे एका लोकल शॉपमधनं आईने मला घेऊन दिलेले. आणि जेव्हा तिने मला कुकर दिलेलं ना, त्याच्याबरोबर तिने मला हे 2 डबे देखील दिलेले. ऍक्च्युली याच्यामध्ये 3 डब्यांचा सेट होता, तर 2च डबे मी घेतले, कारण कुकरमध्ये 2च राहत होते. मी म्हटलं तिसरा डबा मला नको देऊ. तर ती जी खालची मी कुकरमध्ये चाळणी ठेवते ती, आणि हे जे आहेत ना ते असे हे ऑफलाईन घेतलेले आहेत. आणि हे पण छान आहेत, म्हणजे अगदी छोटे छोटे, तुम्ही याच्यामध्ये काहीही म्हणजे ठेवून बॉईल वगैरे करू शकता. अशा छोट्याच कुकरमध्ये नाही, मोठ्या कुकरमध्ये पण अगदी एकावर एक व्यवस्थित राहतात. त्यानंतर ही जी एक सिरॅमिकची माझ्याकडे ऑइल बॉटल आहे, त्याचबरोबर ना या मिठाच्या जारसाठी पण भरपूर साऱ्या कमेंट्स येतात मला. तर ही मी IKEA मधनं घेतलेली आहे. थोडीशी कॉस्ट याची जास्त आहे, पण वापरायला मिठासाठी तर अगदी परफेक्ट आहे. मीठ तुम्हाला माहिती आहे, आता पावसाळ्यात म्हणा त्याला मॉइश्चर पकडतं, किंवा पावसाळा असो किंवा नसो, त्याच्यामध्ये एक प्रकारचं मॉइश्चर पकडतं. बऱ्याच वेळा ते खूप चिकट चिकट होतं, अंदाजा येत नाही आपण जेव्हा पदार्थात टाकतो तेव्हा. तर असं बऱ्याचशा जणींचं होत असेल. तर माझं खूप सुरुवातीला आधी व्हायचं, पण मी त्याच्यानंतर मिठाच्या बरण्या भरपूर असं चेंज केलंय. आणि आता जेव्हापासून ही जी IKEAतली बरणी आहे ना, ही मी घेतली आहे ना, तेव्हापासून मीठ याच्यामध्ये अगदी छान राहतं. आणि ही स्पेशली मी मिठासाठी एकच घेतली, नाही तर तुम्हाला माहितीये मी बऱ्याच वेळा 2च्या सेटमध्ये घेते. पण 2च्या सेटमध्ये मी न घेता ती एकच घेतली आहे. त्याच्यानंतर या कंटेनरसाठी पण तुमच्या बऱ्याचशा रिक्वेस्ट आहे की याची प्राजक्ता आम्हाला लिंक दे. तर मी तुम्हाला खरं सांगून का, की ह्या ज्या 2 बरण्या आहेत त्या मी ऑफलाईन घेतलेल्या, आणि तुम्हाला पण जर मिळाल्या अशा मधल्या बरण्या तर तुम्ही त्या ऑफलाईन घ्या. कारण याची कॉस्ट खूप जास्त आहे ऑनलाईनला. 1100 पर्यंत याची कॉस्ट आहे सेटमध्ये. आणि या जर तुम्ही बाहेरून घेतलात तुम्हाला 600 ते 700च्या रेंजमध्ये मिळतील. मी पण आय थिंक 650 का 600च्या आसपास कुंभारवाड्यातनं घेतलेला, सायनवरनं, दिवाळीच्या वेळेस. आणि आता या वर्षीच्याच दिवाळीत मी घेतलेला, आय थिंक म्हणजे आपल्या ऑक्टोबरमध्ये घेतलेला मी 2025 मध्ये. तेव्हापासूनच मी ह्या वापरते, त्याच्या आधीपासून मी काही वापरत नव्हती. माझ्याकडे भरपूर असे वेगवेगळे कंटेनर होते. आता आपण बघूया या ऑइल बॉटल बद्दल. तर माझ्याकडे या 3 ऑइल बॉटल आहेत. ही तर मी खूप रफ टफ वापरली आहे. डीमार्टची बॉटल आहे, अगदी बेस्ट ऑप्शन आहे. तुम्हाला इन्व्हेस्ट करायचं असेल तर या बॉटलमध्ये, ग्लासमध्ये काही हवं असेल तर नक्की करा. IKEA मधल्या बॉटलसाठी मी अजून यूज केलं नाहीये, त्याचा रिव्ह्यू मी अजून नाही देऊ शकत. आणि ही जी बॉटल आहे ना, ती मला सुरुवातीला खूप छान हेल्पफुल वाटलेली, पण ही हेल्पफुल नाहीये माझ्यासाठी. ही माझ्या किचनमध्ये ठेवलेली असते, पण याच्यामध्ये काय होतं, हे जे ब्रश आहे ना, आपण एखाद्या चपातीला वगैरे लावला ना आणि परत याच्यामध्ये ठेवला तर त्या चपातीचे पार्टिकल्स वगैरे सगळे त्या तेलात मिक्स होतात. मग अशा वेळेस मग ते छोट्याशा भांड्यामध्ये तेल घेऊन मग ते ब्रश वेगळं बुडवून मग चपातीला वगैरे लावा. त्याच्यापेक्षा मग मी ही बरणी वापरतच नाही.
ही अशीच माझ्या इथे समोर ठेवलेली असते. त्याच्याबरोबर अजून एक मोस्ट रिक्वेस्टेड प्रश्न असतो तुमचा, की या ज्या खालच्या काचेच्या ज्या प्लेट्स आहेत त्या कुठून घेतलेल्या आहेत. तर या पण मी IKEA घेतलेला आहे. ऍक्च्युली याचा उपयोग थोडासा वेगळा आहे, जो तुम्हाला बघून जर तुम्ही नीट बघितलं तर त्याचा अंदाजा येईल तुम्हाला. पण मी या माझ्या घरी म्हणजे जेव्हा देवपूजा वगैरे असते तर त्या दिव्यांच्या खाली ठेवण्यासाठी किंवा असं समईच्या खाली वगैरे ठेवण्यासाठी मी त्या घेतलेल्या. तर ह्या माझ्याकडे ना जवळपास 8 आहेत. त्यातल्या 6 माझ्याकडे याच्यामध्ये आहेत म्हणजे देवपूजेसाठी ठेवल्यात आणि 2 मी किचनमध्ये वापरते. त्याच्यानंतर हे जे आहेत ना स्पून, तर मला असं वाटतं की माझ्याकडे हे असे वेगवेगळे स्पूनची खूप व्हरायटी आहे. लाकडी स्पून मी सॉल्ट किंवा पिकल असे काही जे पदार्थ असतात म्हणजे बऱ्याच वेळा जे आंबट पदार्थ असतात त्याच्यासाठी मी वुडनचे वापरते. आणि बाकी जे काही आपले पावडर स्पाइसेस वगैरे असतात तर ते प्रत्येक वेळेस मी स्मॉल कंटेनरने वापरते. तर तुम्ही याच्यामध्ये पण बघा वेगवेगळ्या साईजेस आहेत माझ्याकडे. ही एक मोठी साईज आहे, त्याच्यापेक्षा छोटी ती साईज आहे आणि त्याच्यापेक्षा मग अजून मोठी थोडीशी ती साईज आहे. तशा 3 साईज मध्ये मी ते वेगवेगळे छोटे छोटे स्टीलचे स्पून घेतले. क्लीन करायला पण बरे पडतात आणि कुठल्याही छोट्या छोट्या कंटेनरमध्ये किंवा कुठल्याही एखाद्या बरणीमध्ये वापरायचं असतील तर ते इझी पडतात. तर हे पण माझ्या किचनमध्ये मला खूप हेल्पफुल आहेत आणि याचा रिव्ह्यू पण मी तुम्हाला खूप आधी पण एकदा दिलेला होता. तर म्हटलं की चला आज तुमच्याबरोबर हा पण एक रिव्ह्यू शेअर करते. त्याच्यानंतर सर्वात महत्वाची म्हणजे म्हणजे भरपूर साऱ्या तुमच्या कमेंट येतात. जेव्हा जेव्हा मी ही कढई व्हिडिओमध्ये दाखवते तेव्हा तुमची बऱ्याच वेळा कमेंट येते की प्राजक्ता या कढईबद्दल सांग. तर ही कढई पण मी ऑफलाईन घेतलेली आहे. ट्रायप्लायची आहे, जिथून मी भुलेश्वर मार्केटमधनं जिथून मी भांडी घेते म्हणजे जेव्हा हळदी कुंकूची जेव्हा भांडी घ्यायला जाते ना तेव्हा अशा काहीशा गोष्टी घेते. आणि मला असं वाटतं आपल्या किचनमध्ये ना स्टीलची एकतरी कढई असावी. अॅल्युमिनियमची भांडी वापरण्यापेक्षा, असं नाहीये की मी अॅल्युमिनियमची नाही वापरलीये किंवा वापरते, पण अॅल्युमिनियम क्लिनिंगसाठी पेक्षा ना स्टील क्लिनिंगसाठी खूप सोपं आहे. फक्त याच्यावर तुम्हाला ना काम करता एकदा समजलं ना की कसं काम करायचं तर स्टीलमध्ये कुठलाही पदार्थ जळत नाही. बऱ्याच वेळा मला विचारलं जातं की स्टीलच्या याच्यात फोडणी करपते का किंवा भाजी लागली जाते का, तर नाही. तुम्ही जर गॅस मोठा ठेवूनच काम करणार असाल तर त्याच्यामधली भाजी किंवा फोडणी ही करपणारच करपणार. अगदी खूप जास्त कमी पण नाही ठेवायचा, अगदी खूप मोठा पण नाही ठेवायचा. मध्यम आचेवर जर तुम्ही ठेवून याच्यावर फोडणी केली, भाजी केली तर याच्यामध्ये खूप छान स्टीलच्या कढईत भाजी होते. माझ्याकडे याच्यामधली अजून एक छोटी कढई आहे पण ती मी अजून वापरायला काढलेली नाहीये. पण मला असं वाटतं जर तुम्हाला एखादी कढई किंवा असं मोठं भांडं घ्यायचं असेल ना तर तुम्ही स्टीलचं घेऊ शकता. ज्यांना असं वाटतं ट्रायप्लायचे थोडेसे रेट जास्त आहे तर मला असं वाटतं त्याच्यासाठी स्टीलची अशी कढई ना हा बेस्ट ऑप्शन असतो. त्याच्यानंतर ना आपल्या किचनमध्ये आपल्याला बरंचसं असं छोटं छोटं चॉपिंग कटिंग करायचं असतं. त्याच्यासाठी ना मी 2 गोष्टी वापरते माझ्या किचनमध्ये. हा एक आहे खलबत्ता. मी सुरुवातीला लग्न झाला स्टीलचा खलबत्ता पण आणलेला आणि त्याला ना ठेवून ठेवून त्याच्यात थोडं जरी मॉइश्चर राहिलं किंवा मॉइश्चर म्हटल्यापेक्षा पाणी जरी राहिलं ना तर त्याला एक गंज वगैरे चढायची आणि मग मी ना तो वापरणं बंद केलं. हा पण माझ्याकडे बरीच वर्ष असाच होता पण मी तो वापरला नव्हता. पण मी जेव्हापासून तो वापरायला लागली तेव्हा मला कळायला लागलं की तो किती युजफुल आहे ते. त्याच्यानंतर मी हा एक अगारोचा चॉपर देखील वापरते. हा प्रमोशनल व्हिडिओ नाहीये. हा चॉपर मी 2 वर्षापूर्वी स्वतःच्या पैशानेच विकत घेतलेला आणि त्याचा रिव्ह्यू बघूनच घेतलेला आणि हा खरंच हेल्पफुल आहे. अगदी तुम्हाला सकाळच्या वेळेत छोटंसं चॉपिंग कटिंग करायचं असेल ना तर याच्यामध्ये अगदी परफेक्ट होतं. दाण्याचा कूट पण वेळेला छान होतो. थोडीशी लसूण, मिरची, आलं असं काही क्रश करायचं असेल ते पण परफेक्ट होतं. जसं या खलबत्त्यात तुम्हाला छोटीशी वेलची, दालचिनी, थोडेसे धणे, बडीशेप असं काही बारीक पूड करायची असेल ना तर या खलबत्त्यात देखील ते परफेक्ट होतं. तर या 2 गोष्टी माझ्यासाठी माझ्या किचनमध्ये अगदी परफेक्ट आणि हेल्पफुल आहेत. तर चला आजचा व्हिडिओ हा मी इथेच एंड करते. मला असं वाटतं की सगळ्याच ज्या काही गोष्टी आहेत किंवा ज्या काही वस्तू आहेत त्या आजच्या व्हिडिओमधनं एकत्र होणार नाही. व्हिडिओ खूप जास्त मोठा होतो आणि मग तो थोडासा कंटाळवाणा पण होतो असं मला स्वतःला वाटतं. त्याच्यामुळे मी म्हटलं तुम्ही याला पार्ट 1 म्हणू शकता. जर तुम्हाला पार्ट 2 बघायचा असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला या प्रोडक्ट्स बद्दल काय वाटलं किंवा
मी काय पद्धतीने वापरते, काय विचार करून वापरते ते तुम्हाला कसं वाटतं किंवा त्याच्यामध्ये अजून काही वेगळ्या गोष्टी असतील तर मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आणि अजून एक गोष्ट तुम्हाला सांगायची होती की आपले जे शॉर्ट्स व्हिडिओज येतात ना, तर ऍक्च्युली त्याचा टाइम मला थोडासा फिक्स होत नाहीये. पण मी रोज एक शॉर्ट व्हिडिओ संध्याकाळी पोस्ट करण्याचा नक्की प्रयत्न करणार आहे. म्हणजे 6, 7, 8, 9 पर्यंत तो व्हिडिओ येईल कधीही. तर मला असं वाटतं जर तुम्ही बेल आयकॉन जर तुम्ही ऑन केली नसेल तर ती करा, म्हणजे नोटिफिकेशन तुम्हाला येईल. ऍक्च्युली बऱ्याच वेळा असं होतं ना की नोटिफिकेशन येत नाहीत जेव्हा संध्याकाळी व्हिडिओ मी पोस्ट करते. हे मी खूप म्हणजे नोटीस केलं आहे. तर तुम्हाला पण असं होत असेल तर एक तुम्हाला म्हटलं सांगून ठेवावं की 6, 7, 8, 9 या कुठल्या तरी एखाद्या वेळेस, म्हणजे जसं जमेल तसं, जसं माझं एडिटिंग होईल तसं. कारण रोजच मी शूट करत असते, असं नाहीये की वेगवेगळं काही किंवा एकत्र करून ठेवते. असं कुठे जायचं वगैरे असेल तर मी एखाद्या वेळेस ते एखादं असं शूट करून ठेवते. पण शक्यतो रोजच्या रोज करून रोजच्या रोज मी पोस्ट करत असते. तर थोडा 6 ते 8, 6, 7, 8, 9 अशा एखाद्या वेळांमध्ये व्हिडिओ मात्र नक्की येईल, जो मी तुमच्याबरोबर नक्की पोस्ट करेन. तुम्हाला ते कसे वाटतात मला नक्की कमेंट मार्फत सांगा. चला, आजचा व्लॉग इथेच एंड करूया. उद्या भेटूया दुपारी 1 वाजता. प्रयत्न माझा नक्की असणार आहे 1 वाजताचा व्हिडिओ पोस्ट करण्याचा. पण त्याच्यासाठी पण मी तुम्हाला सांगेन की 1, 1:30, 2 पर्यंत तर आपले व्हिडिओ नक्की येतील. तर चला, उद्या एका छानशा व्लॉग मध्ये भेटते. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. बाय बाय अँड टेक केअर.